काय सांगाल, गेल्या 15 वर्षापासून तुम्ही काश्मीरासाठी आणि भाजपसाठी वेळ दिला, काम दिलं आणि त्याचंच फल म्हणजे आज तुमच्या घरात तिकीट मिळालंय. मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक दिग्गजांची तिकीट कापली, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे. मी त्या पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तिकीट भेटलं त्या दिवशी सांगितलं की हे संयमाची परीक्षा होती. संयमाच्या परीक्षेत मी पास झालो आणि गेल्या 15 वर्षापासून मी कार्यरत होतो आणि ह्यावेळी मला पार्टीने मला उमेदवारी दिली माझ्या मिसेसला सोयीसाठी. तर मी त्यासाठी खरोखरच मी पक्षाचं, आमचे फडणवीस साहेब, आमचे मेहता साहेब यांचं खरं मनापासून आभार व्यक्त शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते की प्रभाग 14 मध्ये 300 कोटी रुपये आले आहेत. याचा वापर नगरसेवकांनी केला नाही, त्यामुळे आज या प्रभागामध्ये रस्ते नाही, पाणी नाही, नळ नाही. अहो, ते प्रभागात आले ते कोणाकडे आले? नगरसेवकाच्या हातात दिलेत का? काही आरोप करायचा, कसाही आरोप करायचा, बोलता येत नाही म्हणून काही बोलायचं का? अहो, हे 300 कोटी रुपये आले कोणाकडे? सरनाईक साहेबांनी आणले का? राज्य सरकारने दिले का? केंद्र सरकारने दिले का? आणि कोणाकडे दिले? महानगरपालिकेकडे दिले का? कुठल्या टायमाला दिले हे त्यांना माहित आहे का? ज्या वेळेला मी महापौर होती त्यावेळेला जो निधी आम्हाला महापौर निधी मिळाला, प्रभाग समितीचा निधी मिळाला, परत आपला नगरसेवक निधी मिळाला, दलित वस्तीचा निधी मिळाला, महाराष्ट्र सरकारकडनं जो काही निधी मिळाला तो सगळा आम्ही आमच्या प्रभागामध्ये लावलेला आहे. कुठलाही निधी आला तो कुठल्या नगरसेवकाच्या हातात येत नाही, महानगरपालिकेत येतो. आणि पण मी तुम्हाला हे सांगेन की माननीय आपले जेव्हा मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, त्यांनी जो म्हणतात तेच म्हणतात त्यांच्या भाषणामध्ये की त्यांना आपल्या आमदारांना काहीतरी 1800 करोड रुपये दिले मीरा भाईंदरसाठी. मग ते त्यांनी कुठे वापरले? ते कुठे वापरले? जर ते आम्हाला तर असं म्हणायचंय की आमचे BSUPचे जे आमचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जर 300 करोड रुपये वापरले असते तरी ते आमची लोक घरात गेली असती ना. आज त्यांना 15 वर्षापासून आमदारांचा काहीही सपोर्ट मिळाला नाही का? कारण आम्ही तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होतो. आज आम्हाला निधी का मिळत नाही? आज करोडोचा निधी तिथे मिळतोय. कुठे? मीरा भाईंदर मध्ये 145 मध्ये. का? तर तिथे कोण आहे? आमचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. इथे 146 ला आमदार कोण आहेत? आम्हाला भेटत नाहीये त्यांचा फंड. मग सांगा तुम्ही मला, आज इथे तिथे सगळीकडे भवन बनवतात म्हणजे फंड तर कुठून ना कुठून येतोच आहे. कोणाचा ना कोणाचा फंड वापरला जातोय. मग आमच्या लोकांची घरांसाठी आमच्या लोकांचं भवन कधी बनणार? त्यांची घरं कधी बनणार? आणि हा केवळ निधीमुळे अटकलेला प्रकल्प आहे हे तिथल्या लोकांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. पण आमची ताकद केवढी आहे? जी आहे ती महानगरपालिकेच्या फंडापुरती आहे. महानगरपालिकेने जो लाभार्थ्यांचा फंड ठेवला नव्हता BSUP साठी, तर मी महापौर होती तेव्हा मी भांडून तो फंड ठेवायला लावला. महापालिकेच्या आयुक्तांना प्रश्न विचारला, तुम्ही का नाही ठेवले फंड? तो तुमचा लाभार्थी फंड कुठे आहे? त्यावेळेला 25 करोड रुपये त्यावेळेला ठेवले म्हणून ह्या बिल्डिंग तरी उभ्या राहिल्या. आज 3 वर्षापासून आम्ही नगरसेवक नाही आहे, कुठल्याही पदावर नाही आहे. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ह्याने काम करतो. मग 3 वर्ष ह्यांच्याकडे सुद्धा होते, ह्या आमदाराकडे पण होते. 3 वर्ष त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे होते. त्यांनी कुठले कुठे दिवे लावले या प्रभागामध्ये? दाखवा तुम्ही आम्हाला. आम्ही मंजूर केलेली कामं तीच या प्रभागात झाली. फक्त पाट्या लावायचं काम झालं हो, दुसरं काय काम झाले? तुम्हीच सांगा मला काय काम झाले? हे रस्ते, सिमेंटचे रस्ते, आम्ही महापौर असताना 1200 कोटीचा रुपये फंड मंजूर केला होता मीरा भाईंदर पूर्ण रस्त्यासाठी आणि तेच काम झालं. तेच रस्ते, तीच नावं आणि फक्त पाट्या त्यांच्या लागल्या. हा फरक झालाय. स्वर्गीय आनंद दिघे चौक जो मी बांधला होता तो तोडून पुन्हा तिथे बांधायला सुरुवात केलाय. कशासाठी? ते काम अर्धवट ठेवले. आणि थोडं तरी काहीतरी तुम्ही बोलायला तालतम्य ठेवा. काही बोलतात. सूर्य प्रकल्प योजना, ती सूर्य प्रकल्प योजनेचे सगळीकडे पाईपलाईन टाकली जात आहेत. आमच्या अख्ख्या मीरा भाईंदर शहरामध्ये पाईपलाईन टाकली जाते, आमच्या प्रभागामध्ये सुद्धा टाकली जाते. आणि तिथे जाऊन नारळ फोडायचा, तिथल्या लोकांकडनं पैसे वसूल करायचे, तिथे ते बोध्याच्या नावाखाली पैसे वसूल करायचे आणि ते पैसे त्या आदिवासी समाजाचे बांधव जे सातबाऱ्यावरती आहेत त्यांना दिले पण नाही. और काय काय प्रकार चाललाय हा? आणि आरोपी उलटा म्हणजे हम करे तो पाप और ये करे तो माप, अशी प्रकारची परिस्थिती आहे. परिवहन मंत्र्यांनी अनेक भवनांसाठी निधी आणला कोट्यवधी रुपयाचा, परंतु BSUP साठी त्यांनी निधी आणला नाही. तर असं तुम्हाला वाटतं का की हे BSUP योजना तुमच्या काळात आली, तुम्ही महापौर असताना,
आणि जर हे काम त्यांनी केलं असतं तर श्रेय बीजेपीला गेलं असतं, म्हणून त्यांनी हे टाळलं. पण अहो, ही योजना तर आज माझ्या महापौर काळात नाही आली, ही योजना फार आधीच आलेली आहे. परंतु या योजनेला निधी पूर्णपणे मिळाला नाही, म्हणून ही योजना रखडली. आजही तुम्ही तिथले कॉन्ट्रॅक्टरना विचारा, त्यांना पेमेंट मिळत नाही. आणि पेमेंट मिळत नाही म्हणून ती पुढची कामं करत नाही. मग हे पेमेंट देण्याचं काम कोणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे. महानगरपालिकेने तो निधी द्यायला पाहिजे आणि स्थानिक आमदारांनी त्याच्यावरती काम करायला पाहिजे किंवा त्यांनी शासनाकडून निधी आणून त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, जर तुम्ही इतर कामांसाठी एवढा करोडोचा निधी आणलेला आहे, मग त्या कामासाठी तुम्ही का निधी नाही आणला, का नाही वापरला? आज 15 वर्ष तुम्ही सांगा, 15 वर्षापासून हे आम्ही नगरसेवक होतो, काही नाही केलं. मग 15-20 वर्षापासून तुम्ही पण आमदार होते, मग तुम्ही का नाही केलं? माझा प्रश्न हा आहे. मग तुम्ही पण ते करायला पाहिजे. आरोप करायचा म्हणून काही करायचा, ही अशी परिस्थिती आणू नका हो. शेवटी युतीमध्ये आहे म्हणून आम्ही थोडं तरी गप्प बसलो आतापर्यंत, पण आता युती तर तुमची इथे फिसकटली. जेव्हा तुमची इलेक्शन येतात तेव्हा आम्ही युतीमध्ये तुम्हाला मदत करतो, खासदार निवडून देतो, आमदार निवडून देतो. आणि जेव्हा आमचे नगरसेवकाचे टाइम येतो, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा टाइम येतो, त्यावेळेला तुमची त्याची गळचेप करता. ही परिस्थिती करू नका. वेळ प्रत्येकाला सर्व काही सांगतो आणि वेळ आल्यावर सर्वांना पैशाक द्यावीच लागते. शिवसेना शिंदे गट के ऐसी नेता है जिन्होंने पहले पूरे मांडीपाड़ा काशीमेरा में अनेक परिसर के बांधकाम तोड़ने के लिए लेटर डाला था, आज उधर ही उन लोग जाके मत मांग रहे हैं, क्या कहोगे? अभी जनता समझ रही है, वो जान रही, आज भी धमकी ही दे के मत मांग रहे हैं। जाओ 7 एकड़ 4 एकड़ पूछो, और जहाँ पे अभी विकास की डंका बोलते हैं गोद लिए हैं ना, उधर भी अभी भी वही धमकी है कि वोट नहीं दोगे ना तो मंत्री महोदय के लेटर दे करके पूरा जौन हो स्लम एरिया एक तरफ से साफ करा दूंगा, अभी भी धमकी है। और 2012 में जो उन्होंने लेटर दिए थे, लोगों के घर तोड़वाए थे, कौन से मुंह से वो लेटर वोट मांग रहे हैं, वो जनता समझ रही है। जनता समझ रही है कि इनके मतलब बोले ना कि इनका चेहरा कुछ बोलने के और रहते, अंदर इनके घात और पीछे से खंजर भोंकने वाला काम ये हमेशा से किए हैं। और आने वाले समय में अभी फिर जनता डर रही है कि इनको लाएंगे तो हम बिना घर के होएंगे। आता गावठाणमध्ये कोणते मुद्दे विकासासाठी राहिले आणि तुम्ही कोणते मुद्दे घेऊन आता निवडणुकीत उतरला? सर, बहिणीच्या माध्यमाने जी माझी बहीण नगरसेवक होती श्वेता पारधी, तिच्या मार्फत आम्ही गावठामध्ये विकासाची गंगाच वाहिले. तलाव हो, नाला असू दे, गार्डन्स असू दे, पाण्याची टाकी असू दे, प्राथमिक हेल्थ सेंटर असू दे, रोड असू दे, भरपूर सारी डेव्हलपमेंट झालेली आहे. आता माझा मुख्य उद्देश, सगळ्यात मोठा उद्देश आहे, जर मी निवडून आलो तर आमच्या मीरा गावठाण परिसरामधून ईस्ट आणि वेस्टला नॅशनल हायवे लागतो. नॅशनल आणि सगळे शाळेची मुलं त्या साईडला, शाळेत ते सगळं त्या साईडला आहेत. पण मला त्या शाळेत जाण्यासाठी, मुलांसाठी, वृद्धांसाठी एक फूट ओव्हर ब्रिज, तर आम्ही मागणी केली होती आमच्या नरेंद्र मेहता साहेबांकडे. तर यावेळी आमच्या मॅनिफेस्टोमध्ये ती मागणी आलेली आहे आणि फार लवकर तो फूट ओव्हर ब्रिज ईस्ट आणि वेस्ट जाण्यासाठी हनुमान मंदिरापासून तो बनणार आहे आणि सगळ्यांना आश्वस्त करतो तो ब्रिज बनेल. दुसरं असतं की आमच्याकडे भरपूर खेळणारी मुलं आहेत, क्रिकेट खेळणारी मुलं आहेत, स्पोर्ट्स पण भरपूर आहेत. तर त्यांच्यासाठी जे 2 आमची गार्डन आहेत, आरक्षण 368 आणि 370, यामध्ये कुठेतरी आम्ही छोटंसं खेळाचं ग्राउंड किंवा टर्फ आम्हाला बनवायचं आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे आदिवासी पाडे पण आहेत. आदिवासी पाड्यात जाण्यासाठी तो रस्ता लागतो, लाईटची व्यवस्था आपण केली पण रस्ता लागतो. तर गणेश नाईक साहेब आहेत आमचे पर्यटन मंत्री आपल्या BJPचे, त्यांना आम्ही आवाहन केलं, त्यांनी आमचं एक्सेप्ट केलं की लवकरात लवकर बाबळीच्या पाड्याला जाण्याचा रस्ता MIDC पासून तो आम्ही तो बनवणार आहोत. तुम्हाला गुड न्यूज देतो आणि आम्ही भरपूर अशी पुढची कामं करणार आहोत. सर, दरवर्षी गावठाण हा एरिया पावसाच्या पाण्याखाली डुबतो, त्यासाठी तुम्ही काय? सर, एकदम तुम्ही चुकीचं होतो. तुम्ही सांगतो गेले 3 वर्ष तुम्हाला मी सांगतो, गावठाणच्या सगळ्यात लास्ट टोक आहे ते बाप्पासाहेब मंदिर. त्या बाप्पासाहेब मंदिराच्या जवळ आम्ही एक मोठी भिंत बांधली, क्रॉस. तुम्ही जाऊन प्रूफ आहेत माझ्याकडे, उद्याच्या तुम्हाला मी लेटर दाखवू शकतो. ती भिंत बांधल्यानंतर नाला मोठा केलाय फार. तुम्ही बघायला या, तुम्ही एक तलाव झालाय, सुशोभित तलाव झालाय त्या, आणि पाणी लास्टला जिथून पाणी बाहेर पडतं आमच्या गावठाणमधून, स्टेट बँक आहे तिथून, हा नाला आम्ही फार मोठा वाईड केलाय. त्यामुळे आता 3 वर्ष झाली गावठाणमध्ये पाण्याचा बिलकुल कधीच पाणी गुडघ्यावर पाणी पण नाही आले. तुम्ही म्हणताय कमलेश नगरचा एरिया, तिकडचा एरिया, कमलेश नगर हा फार डीप एरिया आहे, खाली येते. भौगोलिक जी परिस्थिती आहे कमलेश नगरची ती अशी आहे की फार खोल डीप आहे. त्यामुळे आणि आम्ही नॅशनल पार्कच्या फार जवळ होतो सर, पूर्ण आपला वॉर्ड नंबर 14. त्यामुळे पाणी कधी ती फार फास्ट येतं, ते पूर्ण आत येतं. त्याचा पण आम्ही पर्याय शोधला आहे. तिथून पण एक नदी, छोटा नाला आम्ही ट्राय करतोय सर.
मॅडम काय सांगाल, तुम्ही राजकारणात नवीन आहात, गेल्या तुमचं नाव जाहीर झाल्यापासून आतापर्यंत कशा प्रकारे तुम्ही पक्षासाठी काम करतायत आणि यापुढे तुमची रणनीती काय असेल? सगळ्यात प्रथम तर म्हणजे आमचं जेव्हा नाव जाहीर झालं तेव्हा आमच्याकडे जेव्हा लेडीज सीट आली तेव्हा मला ताटे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आता म्हणजे बाहेर पडावं लागेल, कारण माझ्या म्हणजे मी जे काम केलेलं त्याच्यावरती तुम्ही वोट मागू शकत नाही. जी वोट तुम्ही ज्यांना वोट मागणार आहे ती सामान्य जनता आहे, तर सामान्य जनतेपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या समस्या ज्या काय आहेत ना ते जाणून घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही आता मागच्या 2 महिन्यांपासून आम्ही घरी घरी जाऊन आमचा सगळ्यांना प्रचार चालू आहे आमचा की आम्ही आता बीजेपी मधून म्हणजे हे करणार आहे, आम्ही आता इलेक्शन लढणार आहोत म्हणून. आणि तर आम्ही तेव्हा असं जाणून घेतलं की सर्वसामान्य महिलांना खूप म्हणजे प्रॉब्लेम असतात. तर माझं एकच असेल की सर्वसामान्य महिलांना महिला सबलीकरणाकडे मी लक्ष देईन आणि सर्व महिलांना मी एवढंच सांगेन की त्याच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल की म्हणजे ताई माई अक्का विचार करा पक्का, कमळावरती मारा शिक्का आणि आमच्या प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व उमेदवारांचा विजय करा पक्का.